रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. बाळ जन्माला आल्यानंतर जसजसं बाळ मोठं व्हायला लागतं, जसजसं त्याला समजू लागतं, तसतसं पालक म्हणजेच मुलाचे आई वडील आपल्या मुलाला चांगलं शिक्षण घेता यावं, आपलं मूल हे भविष्यामध्ये एक यशस्वी माणूस म्हणून समाजामध्ये नावारूपाला यावं, असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. आणि हे फक्त प्रत्येक पालकाला वाटत नाही, तर प्रत्येक पालकांचा हा अट्टाहास देखील असलेला आपल्याला दिसून येतो. आपल्या भारतीय शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीची जन्मजात प्रतिभा, त्याचा IQ म्हणजेच त्याचा बुद्ध्यांक, त्याची शिकण्याची पद्धत, व्यक्तिमत्व हे सगळं समजून घेण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे. माणसाच्या बोटांच्या ठशांवरून त्याची बायोमेट्रिक चाचणी केली जाते व ते मूल कशा प्रकारे स्वतःची प्रगती करू शकतं, तसेच उत्तम यशस्वी भवितव्याकडे जाण्याचा त्याला योग्य मार्ग त्यातून कसा काय सापडू शकतो, शिवाय त्याची निवड तो कशा प्रकारे करू शकतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण पालक, बालक तसेच समाजातून सर्वजण आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वंदना म्हात्रे. मुलाखतीच्या विश्वात जगताना सर्व प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत. आज आपण DMIT विश्लेषक आणि अभ्यासक, सर्टिफाईड चाइल्ड आणि पॅरेंट्स काउन्सलर, NLP कोच सौ प्रतीक्षा येवले यांच्यासोबत आज आपण DMIT बाबत चर्चा करणार आहोत. नमस्कार प्रतीक्षा मॅडम. यांनी 500हून अधिक विद्यार्थ्यांना DMIT टेस्टद्वारे अनेक त्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी मार्गदर्शन करून त्यांना उत्तम यशस्वी भविष्य निवडण्यासाठी मदत केलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे बालक आणि पालक या विषयावरती समुपदेशन शिवाय मार्गदर्शन याच्यावर देखील विविध दौरे झालेले आहेत. आजच्या मुलाखतीच्या विश्वात यांचे स्वागत करत आपण चर्चेला सुरुवात करूया. DMIT ही बेसिकली सायंटिफिक टेस्ट आहे. DMITचा फुल फॉर्म आहे डर्मेटोग्राफिक मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट. याला मराठीमध्ये बहुविध क्षमता चाचणी असं देखील म्हटलं जातं. ही एक फिंगरप्रिंट अनालिसिस असते, ज्याच्या थ्रू आपण मुलांचे किंवा स्वतःचे इनबॉर्न टॅलेंट, ज्याला आपण जन्मजात कौशल्य जे म्हणतो, आपल्यातल्या क्षमता, सामर्थ्य याची नोंद या DMIT टेस्टद्वारे होते. ही पूर्णतः सायंटिफिक टेस्ट आहे. याच्यामध्ये कुठेही ज्योतिषशास्त्र किंवा पामेस्ट्रीचा कुठेही संबंध नाही. हे टोटली फिंगरप्रिंट अनालिसिस आहे, ज्याच्या थ्रू आपण आपलं ब्रेनचं मॅपिंग करू शकतो. DMIT मागचं विज्ञान काय आहे? हो, जसं मी म्हणाले, की ही पूर्णतः सायंटिफिक टेस्ट आहे. यामागचं विज्ञान असं आहे, की जेव्हा आईच्या पोटामध्ये बाळ असतं, त्यावेळी 13 ते 21 आठवडे हा जो कालावधी असतो, यामध्ये बाळाचा ब्रेन डेव्हलप होत असतो आणि जसजसा बाळाचा ब्रेन डेव्हलप होतो, त्याच पिरियडमध्ये आपल्या बोटांवर ठसे यायला सुरुवात होतात. आता ह्या ठस्यांचा हे जे ठसे आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हे ठसे उमटण्यामागे 2 कारणं असतात. एक तर पहिलं म्हणजे अनुवंशिकता आणि दुसरं म्हणजे गर्भावस्थेमध्ये असताना त्या मातेची भावनिक किंवा मानसिक अवस्था काय होती, याच्यावरून हे ठसे उमटत असतात. या ठस्यांचं वैशिष्ट्य असं आहे, की हे ठसे कोणाचेच कोणासारखे नसतात, म्हणजे प्रत्येकाचे ठसे हे युनिक असतात. दुसरं म्हणजे हे ठसे मरेपर्यंत बदलत नाहीत. एक वेळ हाताच्या तळव्यांवरच्या रेषा ज्या आहेत त्या मिटतात, कधी उमटतात, परंतु बोटांवरचे ठसे हे कधीही बदलत नाही. हे युनिक असल्याकारणाने प्रत्येकाचा हा DMIT रिपोर्ट देखील युनिकच असतो. इव्हन ट्विन्स असतील, जुळी बाळं असतील, तरी सुद्धा त्यांच्या बोटांवरचे ठसे हे एकसारखे नसतात. आपण हे किती वर्षापासून पुढे हे प्रिंट्स आपण काढू शकतो, ही टेस्ट आपण जाणून घेऊ शकतो? तसं बघायला गेलं तर आईच्या गर्भामध्ये असतानाच बाळाच्या बोटावर हे प्रिंट्स यायला सुरुवात होतात. तरी देखील वयवर्ष 3 ते पुढे वयवर्ष 90 पर्यंत कोणीही ही टेस्ट करू शकतात. अच्छा. आणि एकदा समजा हा 5 वर्षापासून पुढे हा आपण रिपोर्ट काढू शकतो, बरोबर? हां. मग त्याच्यानंतर आपण पुढे
रिपोर्ट काढायचा एक ठराविक वर्षानंतर की कायमस्वरूपी तोच रिपोर्ट आपल्याला लागू पडतो शेवटपर्यंत? हां. वय वर्ष 5 नाही 3 पासून सुद्धा आपण ही टेस्ट करू शकतो आणि जसं मी म्हटलं, की हे फिंगरप्रिंट्स मरेपर्यंत बदलत नाहीत. त्यामध्ये ओके. काहीही चेंजेस होत नाही. त्यामुळे हा रिपोर्ट जो आहे, हा तुमचा लाईफटाईम रिपोर्ट असतो. एकदा तुम्ही तो रिपोर्ट काढला, की वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तो तुम्हाला सपोर्टिव्ह ठरत असतो. कुठे करिअरच्या बाबतीमध्ये असेल, कुठे व्यक्तिमत्व विकासाच्या बाबतीमध्ये असेल, असे खूप वेगवेगळे पैलू आहेत, की ज्यातून आपल्याला हे समजून येतं. अच्छा आणि तसेच हा जो रिपोर्ट आहे, तो कुणासाठी अजून म्हणजे उपयुक्त ठरला जातो? बरं. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी तर असतोच. हो. म्हणजे विद्यार्थ्यांचं ही संकल्पना आम्हाला स्पष्ट केली तरी चालेल आणि इतर कोणासाठी अजून तो उपयुक्त पडतो? नक्की. हा रिपोर्ट आहे हा म्हणजे मानवासाठी उपयुक्त ठरतो असं मी म्हणेल. हं. फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर ह्या रिपोर्टच्या मागचा बेस काय आहे, की तुम्ही स्वतःला ओळखा. स्वतःतल्या क्षमता किंवा सामर्थ्य काय आहे ते ओळखा. विद्यार्थ्यांना करियर गाईडन्ससाठी तर हा उपयुक्त आहेच. पण त्याच बरोबरीने जे जॉब करणारे असतील किंवा जे बिझनेस करणारे असतील किंवा गृहिणी असतील, तर यांच्यासाठी देखील म्हणजे सगळ्या वयोगटातल्या टप्प्यासाठी हा उपयुक्त ठरणारा असा रिपोर्ट आहे. गृहिणींसाठी कशाप्रकारे उपयुक्त? म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे, त्यांना त्यांचं करियर चूज करण्यासाठी. हो. शिवाय जे जॉब करणारे असतात, तर त्यांच्यासाठी त्यांना पुढे त्यांच्या भविष्यासाठी. पण गृहिणीसाठी हा कसा उपयुक्त ठरतो? अच्छा, मी आता स्टेप बाय स्टेपच जाते. विद्यार्थ्यांसाठी हा उपयुक्त ठरतो त्यांच्या करियर गाईडन्ससाठी. त्यांच्या लर्निंग स्टाईल काय आहे, शिकण्याच्या पद्धती कशा आहेत, त्याच्यावर आपण नंतर डिटेलमध्ये बोलूया. एक थोडक्यात सांगते, की शिकण्याच्या पद्धती कशा आहेत, करियर गाईडन्स काय आहे. जॉब करणाऱ्यांसाठी हा उपयुक्त अशा पद्धतीने आहे, की बऱ्याच वेळा आपण जॉब करतो, पण त्यामधून तेवढं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. मग कुठेतरी आपण फ्रस्ट्रेट होतो. कधी-कधी हे वाक्य येतात, की माझी निवड याच्यासाठी नव्हतीच, पण मला आता नाईलाज असतो ते करावं लागतंय. पुढे जाऊन बिझनेस करणाऱ्यांसाठी हा उपयुक्त कसा आहे, की बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी आपण वेगवेगळे बिझनेस चालू करतो, बरीच इन्व्हेस्टमेंट करतो, पण त्या मानाने आउटपुट मात्र आपल्याला काहीच मिळत नाही. मग अशा वेळी प्रश्न पडतो, की नक्की मी कुठे कमी पडतोय? मग या रिपोर्टमधून आपल्याला कळतं, की ॲज अ बिझनेसमन म्हणून लागणारी जी कॅपॅबिलिटी आहे ती आपल्यामध्ये आहे का? नसेल तर ती इम्प्रूव्ह कशी करावी? किंवा जर त्या जागी दुसरे पर्याय काय देता येईल यासाठी हा उपयुक्त ठरतो. आता प्रश्न आला गृहिणींचा. हं. तर आता तुम्ही म्हणालात, की हां, गृहिणींसाठी हा कसा हां. उपयुक्त? तर गृहिणींसाठी मी तर म्हणेल खूप जास्त पद्धतीने उपयुक्त आहे. कारण काय होतं, एक ठराविक वेळानंतर मुलं-मुलांच्या करिअरमध्ये बिझी होतात. मिस्टर किंवा पतींचा त्यांचा त्यांचा व्यवसाय असतो आणि मग रिकामा वेळ गृहिणींकडे असतो. मग अशा वेळी मग प्रश्न पडतो काय करावं? ओके. मग काय होतं, की रिकामा वेळ आहे, मग कुठेतरी त्या टीव्हीवर आजकाल दाखवल्या जाणाऱ्या सीरियल्स, की ज्याच्यामध्ये काहीच तथ्य नसतं. मग त्या सीरियल बघायच्या किंवा मैत्रिणी जमा होतात. मग त्यांची टेन्शन्स ह्या घेतात, यांची टेन्शन्स त्याला त्याला देतात आणि कसं होतं, की एक गृहिणी डिस्टर्ब तर अख्खं घर डिस्टर्ब. बरोबर. म्हणजे गृहिणी शब्दाचा अर्थच मुळात आहे पूर्ण घर जिचं ऋणी ती गृहिणी. मग हो. अशी ही गृहिणी जर डिस्टर्ब असेल मानसिकरित्या, हां. तर पूर्ण घर डिस्टर्ब होतं. मग हा रिपोर्ट गृहिणींसाठी कसा उपयुक्त आहे? तर गृहिणींना आता वेळ आहे. मग अशा वेळी नको त्या गोष्टींमध्ये आपलं लक्ष डायव्हर्ट करण्यापेक्षा आपल्यामध्ये काय क्षमता आहे, आपल्यामध्ये काय सामर्थ्य आहे, हे जर आपण जाणलं आणि त्या दृष्टीने आपण आपल्या मेंदूला योग्य त्या वेळी, योग्य त्या पद्धतीने तिथे बिझी ठेवलं, तर हे नको असलेले विचार मनामध्ये येणार नाहीत. मग जर उदाहरणार्थ जर एखाद्या गृहिणीला वाटलं, त्याचा रिपोर्ट आपण काढला आणि रिपोर्टमध्ये आलं, की तिला खूप छान पद्धतीने ती ड्रॉइंग करू शकते. हं. तर तिने आता वेळ आहे तर ड्रॉइंगचा क्लास लावावा, जेणेकरून मेंदू त्यामध्ये बिझी राहील. मेंदूचं एक विज्ञान आहे, की जर आपण त्याला योग्य ते खाद्य दिलं नाही, तर मग मेंदू जे आतमध्ये पडलेलं आहे ते चघळायला सुरुवात करतो. म्हणजे काय करतं, की नवीन काही शिकायला नाही. मग काय करायचं? मग जे आतमध्ये स्ट्रेस, डिप्रेशन, कोणी काही बोललंय, कोणी काही वागलंय, असं ते सगळं बाहेर काढायला सुरुवात करतो आणि नको ते स्ट्रेस घ्यायला महिला सुरुवात करतात. आणि आपल्याला माहिती आहे, की अति स्ट्रेसमुळे तो मनाचा स्ट्रेस हळू शरीरात डायव्हर्ट होतो. मग थायरॉइड असेल, बीपी असेल, अशा वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळतं. तर गृहिणींसाठी तर हा खूप उपयुक्त आहे रिपोर्ट. ओके. बरोबर. हं. त्याचप्रकारे आता आपण म्हणजे आपण पाहिलं, की विद्यार्थ्यांसाठी करियर निवडसाठी, गृहिणींसाठी कशाप्रकारे उपयोगी पडतो. तर यातून म्हणजे या रिपोर्टमधून माणसांचे विविध स्वभाव कळून येतात का? हो, नक्की कळून येतात. ह्या रिपोर्टमध्ये अखिल मानवजातीचा विचार करून सगळ्या त्या मानवजातींच्या स्वभावाला 4 विभागामध्ये डिव्हाईड केले. त्यांना पक्षांची नावं दिलेली आहे.
त्यामध्ये डव आहे, ईगल आहे, आऊल आहे आणि पिकॉक आहे. एक उदाहरणार्थ एका पर्सनॅलिटी बद्दल आपण बोलूया, की आपण एखाद्या व्यक्तीचा रिपोर्ट काढला आणि त्याच्यामध्ये आलं की त्याची पर्सनॅलिटी डव आहे. तर डव पर्सनॅलिटी असणारी व्यक्ती मुळातच शांत, संयमी, प्रेमळ, सतत दुसऱ्यांचा विचार करणारे, हेल्पिंग नेचर, म्हणजे वेळ पडली तर स्वतःच्या अंगावरचे कपडे देखील काढून देतील इतके हेल्पिंग नेचर यांचं असतं. दुसरं म्हणजे हे इझी गोईंग असतात. दुसऱ्यांसाठी मेहनत खूप करतील, पण जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा चालढकलपणा खूप यांचा वाढतो. हां, हे असतं डव पर्सनॅलिटी. ईगल पर्सनॅलिटी, डव पर्सनॅलिटी जेवढी शांत, तेवढीच ईगल पर्सनॅलिटी खूप जास्त डॉमिनंट, अग्रेसिव्ह, रूड, म्हणजे माझं तेच ऐका, मला जे योग्य वाटतं तेच योग्य आहे. थोडेसे रूड असतात. पिकॉक पर्सनॅलिटी घ्याल तर पिकॉक सारखेच हे लोकं दिसायला सुंदर वगैरे, खूप टॉकेटिव्ह असतात. खूप इम्प्रेसिव्हली समोरच्याला खूप लवकर इम्प्रेस करतात. हां, तर हे उत्तम सेल्स पर्सन असतात. औल पर्सनॅलिटी घ्याल तर हे औल ज्याप्रमाणे 360 डिग्री अँगलमध्ये आपली मान वळवतं, अगदी त्याच पद्धतीने ही लोकं सगळ्या बाजूने सगळ्या गोष्टींचा विचार करतात आणि मग रिॲक्ट होतात. पण यांच्या बाबतीमध्ये असं आहे, की ओव्हर थिंकिंग खूप असते. हां, मग त्यामुळे कधी-कधी आलेल्या संधी देखील निघून जातात. हां, तर मग ह्या अशा 4 पर्सनॅलिटी. मग या 4 पर्सनॅलिटीमध्ये आपली नक्की पर्सनॅलिटी कोणती आहे? आपल्या मुलांची पर्सनॅलिटी कोणती आहे? उदाहरणार्थ जर मुलांची पर्सनॅलिटी ईगल असेल, आता ईगल पर्सनॅलिटी मुळातच खूप जास्त अग्रेसिव्ह. आता त्या मुलांना तुम्ही मारून गप्प नाही करू शकत. तर तिथे तुम्हाला त्यांना कसं हँडल केलं गेलं पाहिजे हे आपल्या रिपोर्टमध्ये येतं. अच्छा, म्हणजे हो. हे कसं झालं, की आई-वडिलांची जी 2 मुलं असतात, की एक हो, शहाणा हो. असतं आणि एक भरपूर खोडकर असतं. नक्की, हे नक्की. अशा पद्धतीचं काहीसं हां, आहे. म्हणजे पालक लगेच रिॲक्ट होतात. मी तर म्हणेल रिॲक्ट होण्यापेक्षा रिस्पॉन्ड करा. येस. प्रतिक्रिया द्या. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. प्रत्येक मूल आहे त्याच्यामध्ये काही ना काही क्षमता आहेत, सामर्थ्य आहेत. त्या ओळखा आणि त्यांना योग्य ते डायरेक्शन द्या. आज बरेचसे पालक समुपदेशन क्षेत्रामध्ये काम करत असताना बरेचसे पालक प्रश्न घेऊन येतात, की आमची मुलं फार हायपर ॲक्टिव्ह आहेत. मुळात हायपर ॲक्टिव्ह असणं ही समस्याच नाहीये. भगवंताने, परमेश्वराने त्यांना जन्माला घालतानाच ह्या आजच्या युगामध्ये जर तारून जायचं असेल, तर तिथे ते एनर्जी तेवढी असायलाच हवी. फक्त प्रश्न येतो, की त्या एनर्जीला योग्य ती दिशा आपल्याला देता येत नाही. तर हे दिशा देण्याचं काम आपल्या डी-एम-एल-टी टेस्टमधून किंवा त्या टेस्टच्या रिपोर्टमधून खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतं. करतात. हो. आता आपण पाहत आहोत, की सगळेच विद्यार्थी किंवा सगळीच मुलं अशी एकाच साइडला जाताना दिसत नाहीत. काहींना कला क्षेत्रामध्ये हो. जास्त आवड असते, काहींना टेक्नॉलॉजीमध्ये जास्त आवड असते. तर मग ते कसं काय म्हणजे ठरवलं जातं? कसं ते उपयोगी ठरतं विद्यार्थ्यांना, मदत करतं? ओके. आता ह्या रिपोर्टमध्ये एक पार्ट येतो, तो आहे लर्निंग स्टाईल. आपण बघितलं की सेम वर्ग, सेम शिक्षिका आणि सेम विषय, तरी देखील काही मुलं ही 90% अबव असतात, तर काही मुलं ही ॲव्हरेज किंवा काही मुलं बिलो ॲव्हरेज असतात. मग वर्ग शिक्षिका एकच आहे किंवा शिक्षक सेम आहेत, तरी सुद्धा हा डिफरन्स काय येतो? मेंदू सगळ्यांकडे एकच आहे, तरी सुद्धा हा डिफरन्स यासाठी येतो की प्रत्येकाची लर्निंग स्टाईल वेगळी आहे, शिकण्याची, ग्रहण करण्याची जी क्षमता आहे ती वेगळी आहे. आता लर्निंग स्टाईल ह्या प्रामुख्याने 3 प्रकारच्या असतात. पहिली आहे ती व्हिज्युअल, म्हणजे ज्यांना वाचल्याशिवाय किंवा लिहिल्याशिवाय लक्षात राहत नाही. दुसरी आहे ती ऑडिटरी, म्हणजे ज्यांना ऐकून गोष्टी लक्षात राहतात. आणि तिसरी आहे ती कायनेस्थेटिक, म्हणजे ज्यांना कृतीद्वारे शिक्षण लक्षात राहतं. मग आता ह्या 3 पैकी आपल्या मुलाची लर्निंग स्टाईल कोणती आहे ती जर का आपल्याला समजली, तर त्या पद्धतीने त्यांचा अभ्यास घेणं किंवा त्या पद्धतीने त्यांना अभ्यास करायला सांगणं हे खूप उचित ठरतं. आणि जेव्हा ही लर्निंग स्टाईल प्रॉपर असते, तेव्हा आपोआपच त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या अभ्यासावर आणि पर्यायाने त्यांच्या मार्क्सवर पडतो. असं. आणि राहिला प्रश्न करिअरचा, तर प्रत्येकामधल्या क्षमता वेगळ्या आहेत, प्रत्येकामधलं सामर्थ्य वेगळं आहे. आता जर तुम्ही म्हणाल की लता दीदींसारखं ऐश्वर्या रायला गायता येतं का? नाही. किंवा ऐश्वर्या राय सारखा ठुमका सचिन तेंडुलकरला मारता येईल नाही. म्हणजे प्रत्येकामध्ये काहीतरी क्षमता आहे, काहीतरी सामर्थ्य आहे. ती योग्य वेळी त्या क्षमतेचं, त्या सामर्थ्याचं ज्ञान मिळणं हे फार गरजेचं असतं आणि ते काम आपल्याला DMIT मधून मिळतं. म्हणजे जे आपण म्हणतो, जी देवाची देणगी असते, हो. जन्मतःच ती त्या मुलाला मिळाली, प्रत्येक माणसाला मिळालेली असते. हो. तर ते अगदी अचूक ओळखून घेण्यासाठी DMIT टेस्ट. अचूक आणि योग्य त्या वेळी, ओके. योग्य त्या वेळी ते लक्षात आलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने एक डायरेक्शन मुलांना आपल्याला देता येतं.
आत्ताच आपण गृहिणींबाबत चर्चा केली, हो. तर संसारिक आयुष्यामध्ये कसं काय याचा उपयोग काय करून घेता येईल का? खूप म्हणजे खूप मुलगा चांगल्या मुलगी असं. खूप चांगल्या पद्धतीने करून घेता येईल. मुलगा मुलगी असं नाही. आता बघा, संसार म्हटलं की तो दोघांचा नसतो, बरोबर. तिथे पूर्ण कुटुंब येतं. आता कुटुंबामध्ये हाताची 5 बोटं आपली सारखी नाही, तर कुटुंबातल्या व्यक्ती प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येकाची वृत्ती वेगळी असते. आता हे संसार करत असताना ह्या सगळ्यांना समजून उमजून जर तो संसार केला गेला तर तो उत्तम संसार होतो. मग आता त्याचा उपयोग किंवा डीएमआयटीचा उपयोग इथे कसा होईल, तर डीएमआयटी मध्ये मगाशी आपण म्हणालो की प्रत्येकाच्या पर्सनॅलिटी आपल्याला कळतात, म्हणजे स्वभाव आपल्याला कळतो. तर आता समजा उदाहरणार्थ पत्नी जी आहे ती आहे डव पर्सनॅलिटी, म्हणजे ओके. मुळातच शांत, संयमी, प्रेमळ. ओके. आणि जर पती असतील इगल पर्सनॅलिटी, म्हणजे मुळातच ते डॉमिनंट, अग्रेसिव्ह, रूढ. मग अशा वेळी सतत दगडावर डोकं आपटायचं की ते वळसा घालून पुढे मार्गक्रमण करायचं, हे आपल्याला जाणून घेता येतं. म्हणजे थोडक्यात काय की प्रत्येकाचे स्वभाव वैशिष्ट्य जर आपण जाणून घेतले तर त्यानुसार मग आपल्याला तिथे त्यांना समजून घेणं, त्यांना उमजून घेणं किंवा त्यांच्या बरोबर आपलं संसार करणं सोपं जातं. सोपं जातं अगदी. आणि कशा प्रकारे ही टेस्ट केली जाते किंवा म्हणजे साधारणतः किती वेळ लागत असावा ही टेस्ट ही टेस्ट करायला ह्याची प्रोसिजर अशी आहे की पहिल्यांदा आपल्याला फिंगरप्रिंट्स घ्यावे लागतात. फिंगरप्रिंट्स घेण्यासाठी हार्डली 10 मिनिटं लागतात. फिंगरप्रिंट स्कॅन केले जातात, त्यानंतर रिपोर्ट जनरेट होतो. रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर त्याची सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी दोन्ही प्रोव्हाइड केले जातात आणि त्यानंतर मग आपण त्या काउन्सिलिंगचं सेशन होतं. काउन्सिलिंगच्या सेशनमध्ये प्रत्येक रिपोर्ट वाईज, प्रत्येक पेज वाईज रिपोर्ट बेस्ड काउन्सिलिंग होतं. ह्या रिपोर्टचं एक वैशिष्ट्य सांगायचं राहून गेलं ते म्हणजे याच्यामध्ये आपल्या ब्रेनची स्ट्रेंथ किती आहे हे देखील कळतं. आपला ब्रेन जो आहे, जर आपण बघितलं, आपण सायन्स प्रत्येकाने अभ्यासला आहे, आपला ब्रेन हा डावा आणि उजवा असे 2 अर्धगोल मिळून बनतो. डाव्या साईडला काही विशिष्ट कप्पे आहेत, उजव्या साईडला काही विशिष्ट कप्पे आहेत आणि प्रत्येक कप्प्याला एक विशिष्ट काम दिलेलं आहे. म्हणजे आपलं वागणं, बोलणं, चालणं, उठणं, बसणं, आपली ग्रास्पिंग पॉवर असेल, निरीक्षण क्षमता असेल, हे सगळ्या गोष्टी ओव्हरऑल आपली पर्सनॅलिटी आपला ब्रेन ठरवत असतो. आणि या रिपोर्टमध्ये आपल्याला कळतं आपल्या ब्रेनच्या कुठल्या कप्प्याची स्ट्रेंथ किती आहे, कम्पॅरेटिव्हली कुठला वीक आहे आणि वीक असेल तर तो इम्प्रूव्ह कसा करायचा, या सगळ्या गोष्टी विशिष्ट पद्धतीने ह्या रिपोर्टमध्ये दिलेल्या असतात. ओके. तर आत्ताच युगच यायचं आहे. हो. मुलं अगदी सगळी सर्रास, मुलंच नाही तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे सर्रास आता याकडे वळताना दिसत आहेत. हो. तर आजच्या पालकांना, बालकांना तुम्ही काय सांगू इच्छित आहात? सर्वप्रथम तर मी पालकांना सांगू इच्छिते की स्वतःला प्राऊड फील करा की आज त्या मुलांमुळे आपल्याला एक ओळख मिळालेली आहे. आज जर कुठेही तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला तुमचे मुलं काय करतात किंवा तुमची प्रॉपर्टी काय हे नाही कोणी विचारत, मग मुलं काय करतात आहे, म्हणजे एक वेगळी ओळख मुलांमुळे आज आपल्याला मिळालेली आहे. बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा बाळ जन्माला येतो आणि आपण त्याचे पालक बनतो, पण पालक बनतो त्या पालक शब्दाची एक विशिष्ट व्याख्या आहे. पालक म्हणजे काय, आपण त्याचे मालक किंवा चालक नाही बनत, आपण त्याचे पालक बनतो. आणि पालक शब्दाची एक विशिष्ट व्याख्या आहे. पा म्हणजे पालन करणारा, ल म्हणजे लक्ष देणारा आणि क म्हणजे कर्तव्य बुद्धीने जगणारा किंवा वागणारा. या 3ही गुणांना समजून उमजून जो कारागीर आपल्या पाल्याला घडवतो त्याला पालक असं. पण आजची परिस्थिती अशी आहे की स्पर्धेचं युग आहे, मान्य आहे, पण इथे सगळेच पालक आपल्या मुलांना रेसचे घोडे बनवायला लागलेले आहेत. तर पालकांना विनंती आहे, प्रत्येक मूल वेगळं आहे, आपल्या मुलांची तुलना करू नका, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या, आपल्या मुलांना समजून घ्या. मुळातच कुठलंही मूल वाईट किंवा चांगलं नसतं, परिस्थिती त्याला घडवते, बिघडवते आणि एक पालक म्हणून ही आपली जबाबदारी आहे, खूप मोठी जबाबदारी आहे, कारण राष्ट्र घडवण्याचं काम आज पालक करतात आहे. तर त्यामुळे आपल्याकडून आपल्या मुलांना योग्य त्या वेळी योग्य त्या पद्धतीने जाणून घ्या, त्याप्रमाणे त्यांना योग्य ती दिशा द्या. आपल्या मुलांची तुलना कधीही कोणाशी करू नका. प्रत्येक मूल युनिक आहे, परमेश्वराने बनवताना प्रत्येकाला युनिक बनवलेलं आहे आणि जर आपण आपल्या मुलांची तुलना करत असतो तर कुठेतरी त्या परमेश्वराच्या निर्मितीवर आपण डाऊट घेतोय. सो पालकांना हीच विनंती आहे, आपली मुलं आहेत, छान आहेत, त्यांना समजून घ्या, त्यांना प्रतिसाद द्या, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. या टेस्ट मधून मुलांचा IQ समजतो का? हो, मुलांचा IQ तर समजतोच, त्याच बरोबरने
IQ म्हणजे बुद्ध्यांक. हा. फक्त बुद्ध्यांकच नाही तर मुलांचा भावनांक किती आहे, ज्याला इमोशनल क्वेश्चन असं म्हटलं जातं. हम्म. मुलांची क्रिएटिव्हिटी किती आहे, त्याला CQ म्हणजे क्रिएटिव्ह क्वेश्चन म्हटलं जातं. आणि कुठल्याही सिच्युएशनला सामोरं जायचं स्किल आपल्या मुलांमध्ये किती आहे, ज्याला ऍडव्हर्सिटी क्वेश्चन म्हटलं जातं. अशा प्रकारचे IQ, AQ, CQ आणि SQ हे चारही क्वेश्चन मुलांचे आपल्याला समजतात यामध्ये. म्हणजे ह्याच्या आधारे आपण म्हणजे कसं ओळखायचं मुलांचा कल कसा आहे काय? नाही, मुलांचं कल ओळखण्यासाठी वेगळे मापदंड आहेत. हा. आपण त्याच्याकडे जाऊया. याच्यानुसार आपल्याला आपल्या मुलांचा बुद्ध्यांक किती आहे. कधी कधी मुलं हुशार खूप असतात पण लगेच चिडतात किंवा लगेच त्यांना नाराज व्हायला होतं, थोडे कमी मार्क्स मिळाले म्हणजे इमोशनला त्यांना कंट्रोल करता येत नाही. तर आपल्या मुलामध्ये ती कॅपॅसिटी किती आहे ते आपल्याला या रिपोर्टमध्ये कळतं. क्रिएटिव्हिटी किती आहे तेही कळतं याच्यामध्ये. समाजामध्ये कसं वावरावं, कसं बोलावं याचं देखील ज्ञान आपल्या मुलाला कितपत आहे हे या क्वेश्चन मधून मिळतं. राहिला प्रश्न आपल्या मुलाचा कल कुठे आहे हा ओळखण्याचा, तर या टेस्टमध्ये एक पार्ट असा आहे, आपल्या हॉवर्ड गार्डनर नावाचे शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी 15 वर्ष मेंदूवर संशोधन केलं, मानवी मेंदूवर. आणि त्यांनी असं सांगितलं की जन्मतःच मुलांमध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये 9 प्रकारची इंटेलिजन्स, ज्याला बुद्धिमत्ता आपण म्हणतो, 9 प्रकारच्या या बुद्धिमत्ता असतात. आता या रिपोर्टमध्ये आपल्याला कळतं की कोणती बुद्धिमत्ता आपल्यामध्ये हायेस्ट आहे, कोणती कम्पॅरेटिव्हली वीक आहे. उदाहरणार्थ 9 इंटेलिजन्स याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये लॉजिकल इंटेलिजन्स आहे, व्हिज्युअल इंटेलिजन्स आहे, त्यानंतर इंटरपर्सनल इंटेलिजन्स आहे, नंतर त्या इंट्रापर्सनल इंटेलिजन्स आहे, म्युझिकल इंटेलिजन्स आहे, की हे वेगवेगळे इंटेलिजन्स आहे. म्हणजे आपल्या मुलाचा कल हा सांगीतिक क्षेत्रात जास्त आहे की त्याची भाषिक बुद्धिमत्ता चांगली आहे की त्याची तार्किक बुद्धिमत्ता चांगली आहे, तो लोकांशी कसं कोप अप करतो, या सगळ्या 9 प्रकारच्या बुद्धिमत्ता ज्या आहे त्या आपल्याला या रिपोर्टमधून कळतात. आणि त्यानुसार देखील आपल्याला त्यांच्या करिअरला एक मार्गदर्शन किंवा दिशा देण्याचं काम योग्य पद्धतीने केलं जातं. आत्ताच 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत, तर आता पुढे काय करायचं असा फक्त विद्यार्थ्यांचा नाही तर प्रत्येक पालकांचा प्रश्न आहे. तर आत्ताच्या चर्चेमधून आपण ते जाणून घेतलं की DMIT टेस्ट म्हणजे बोटांच्या ठशांवरून आपण जाणून घेऊ शकतो की आपण पुढे कोणत्या स्ट्रीम मध्ये आपलं ऍडमिशन घेतलं पाहिजे, आपण कुठल्या स्ट्रीम मध्ये, कुठल्या क्षेत्रामध्ये आपण आपली प्रगती केली पाहिजे, की जेणेकरून जे पालकांचं स्वप्न असतं की माझं मूल एक यशस्वी माणूस, एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून या समाजामध्ये नावारूपाला यावं आणि ते पालकांची स्वप्न पूर्ण होऊ शकतात, हे आत्ताच आपण आत्ताच्या मुलाखतीतून जाणून घेतलं. प्रतीक्षा मॅडम यांच्याशी जर तुम्हाला थेट संपर्क साधायचा असेल तर त्यांचा संपर्क क्रमांक आपण स्क्रीनवर दिलेला आहे. तुम्ही नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं DMIT टेस्टद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता. धन्यवाद. धन्यवाद.